नमस्कार, माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खणाची टोपी कशी बनवायची ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हे बघा, हे आपण खणाचं कापड घेतलेलं आहे. डबल फोल्ड करून अशी घडी टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने मी घडी टाकलेली आहे. आणि आता आपण मेजरमेंट घेऊया. ती कशी घ्यायची लक्ष देऊन बघा. तर या पद्धतीने बंद बाजूने मी माप टाकलेलं आहे. 12 इंचावर लांबी घ्यायची आहे, 12 इंच. तर या पद्धतीने 12 इंचावर मार्किंग करून घेतली. वरच्या साईडने देखील 12 इंचावर मार्किंग करून घेते, म्हणजे आपले बॉक्स व्यवस्थित तयार होईल यासाठी. आणि आता उंची टाकून घेणार आहे. तर उंची घ्यायची आहे 10 इंच. तर दाखवल्याप्रमाणे इथे 10 इंचावर मार्किंग करते आणि हा आपला बॉक्स तयार होईल 12 बाय 10चा. डबल फोल्ड कापड आहे, लक्षात ठेवा. आणि हा बॉक्स आपण मार्किंग करून घेऊ. खूप सुंदर टोपी तयार होते आणि या गणपती उत्सवामध्ये या टोपीला खूपच मागणी आहे. तर तुम्ही एकदा नक्की घरी बनवून बघा, थोडीशी प्रॅक्टिस करा. तर हा बॉक्स आपला तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, हा 12 बाय 10चा बॉक्स तयार झालेला आहे. आणि आता आपण जसं मार्किंग केलं आहे तसाच्या तसा तो बॉक्स कटिंग करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर हा संपूर्ण बॉक्स आपला कटिंग करून झालेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर याची लांबी झालेली आहे 24 इंच. तर हे बघा, मोजून दाखवते मी तुम्हाला. परफेक्ट 24 इंचाची ही लांबी झालेली आहे आणि रुंदी झालेली आहे 10 इंचाची. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी टाकलेले नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी दिसतील. आता आपल्याला टोपीचा मधला भाग जो असतो तो काढायचा आहे. तर त्यासाठी मी हे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि याच्यावर आता मी मेजरमेंट टाकणार आहे. लक्षपूर्वक बघा. तर हे बघा, बंद बाजूने माप टाकलं आहे. लांबी घेतलेली आहे मी 10 इंच. दोन्ही साईडने 10 इंचावर मार्किंग करायची, म्हणजे आपला हा बॉक्स व्यवस्थित तयार होतो. तर पाहू शकता, या पद्धतीने मी दोन्ही साईडला 10-10 इंचावर मार्किंग करून दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर उंची टाकायची आहे 5.75 इंच. दाखवल्याप्रमाणे 5.75 इंचावर 2 पॉईंट काढायचे आणि ते पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे, म्हणजे आपला हा बॉक्स व्यवस्थित तयार होतो. तर या पद्धतीने मी खालच्या साईडने एकसारखं करून घेते आणि पट्टीच्या मदतीने आपण हे पॉईंट जोडून घेणार आहोत. माप व्यवस्थित आहे का नाही ते चेक करून घ्यायचं आणि मगच हे पॉईंट जोडायचे. तर हे बघा, या पद्धतीने मी हे पॉईंट जोडून घेतलेले आहे आणि आपला हा बॉक्स तयार झालेला आहे. आता मी हा बॉक्स जसा मार्किंग केला आहे तसाच्या तसा कटिंग करून घेते. तर पाहू शकता, हा डबल फोल्ड कपडा आहे आणि हा बॉक्स मी असा कटिंग करून घेतलेला आहे. आणि या चौकोनाचे आपल्याला 2 भाग वेगवेगळे करून घ्यायचे. तर हे बघा, या पद्धतीने मी याचे 2 भाग तयार करून घेतले. आता दाखवते त्या पद्धतीने असे फोल्ड करायचं. दोनही भाग एकत्र फोल्ड करायचे. पाहू शकता तुम्ही, हे बघा, हे 4 पदर झालेले आहेत. आणि नंतर परत एकदा या असं फोल्ड करायचं. मी दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फोल्ड करायचं, अजिबात चुकवायचं नाही. इथून 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची, 1.5 किंवा 2. तर पाहू शकता, आणि या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला जर टोपीसारखा आकार पाहिजे असेल सेम, तर जरा निमुळता आकार घ्या. पण मला ज्या कस्टमरला ही टोपी द्यायची आहे त्यांना वरचा आकार जरा गोल हवा आहे, म्हणून मी हा असा आकार दिलेला आहे. तर पाहू शकता,
आणि हा आकार असा कटिंग करून घ्यायचा. व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. तर पाहू शकता तुम्ही हा असा आकार तयार होतो. तुम्हाला जर आपले मंचर टोपीसारखा आकार व्हावा असेल तर जास्त निमुळतं घ्यायचं. तर आता आपण इथं कॅनव्हास जोडून घेतलेला आहे. कापडाला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि नंतर या कॅनव्हासला कडेकडेने शिलाई देऊन संपूर्ण हे कापड आणि कॅनव्हास एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. कॅनव्हास आणि कापड जोडताना मध्ये कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यासाठी असा हात फिरवत राहायचा आणि व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी ह्या पद्धतीने हात फिरवत आहे. तर हा आपला संपूर्ण कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक जोडून झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण हे वरचं मधला भाग काढलेला होता टोपीचा तो देखील कॅनव्हासला जोडून घेतलेला आहे. तर हे दोन्ही भाग आपले तयार झाले आहेत. हा एक्स्ट्राचा कॅनव्हास आहे तो मी कट करून टाकते व्यवस्थित फिनिशिंगसाठी. या गोष्टी गरजेच्या आहेत. टोपीचा लुक तर खूपच सुंदर येतो. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. खूप स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर हा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकल्याच्या नंतर पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे टोकं एकमेकाला जुळवून घ्यायची. सुईची बाजू आतमध्ये ठेवायची आणि कॅनव्हासची बाजू वरती ठेवायची आणि दाखवल्याप्रमाणे अर्ध्या इंचावर आपल्याला इथं शिलाई घालून घ्यायची आहे. सरळ शिलाई घालून घ्यायची. पाहू शकता तुम्ही खूप सोपी पद्धत आहे टोपी बनवायची. व्यवस्थित लॉक करायचं दोन्ही टोकांना. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित साईडचे धागे दोरे कट करून टाकायचे आणि हे आपल्याला आतली बाजू बाहेर काढून घ्यायची आहे. तर हे बघा दाखवल्याप्रमाणे ही आतली बाजू बाहेर काढून घ्यायची. खूप सुंदर लुक देते ही टोपी. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. प्रेस केल्याच्या नंतर कपडाला शाईन बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेली आहे. आणि आता आपल्याला इथं नख मारून घ्यायचं असतं. ही छोटीशी स्टेप आहे पण खूप महत्त्वाची आहे. नख मारायला विसरायचं नाही. पाहू शकता सुईची बाजू केल्याच्या नंतर हे असं दिसेल आणि आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर मी दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही करा. अजिबातच चुकणार नाही. तर हे बघा असं ठेवायचं आणि मधोमध धरून या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही भाग एकसारखे होतील या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. हे बघा पाहू शकता तुम्ही हे दोन्ही भाग सारखे झालेले आहेत. वरून प्रेस केलं तरी देखील चालेल. आतमधून 4 पदर झालेले आहेत. आणि आता आपल्याला हे आपण दुसरा एक कपडा काढला होता. 2 भाग काढले होते त्यातला दुसरा भाग घेतलेला आहे आणि तो वरती ठेवून कॅनव्हासची बाजू खाली ठेवायची आणि कपड्याच्या बाजूने हा वरचा भाग ठेवायचा आणि त्याला टाचण्या लावून घ्यायच्या जेणेकरून शिलाई घालताना ते इकडे तिकडे हलणार नाही. आता संपूर्ण या गोल आकाराला आपण शिलाई देऊन घेणार आहोत. पाहू शकता कॅनव्हासची बाजू खाली आहे आणि कपड्याची बाजू वर आहे. त्या कपड्याच्या बाजूवर आपण तो दुसरा गोल भाग काढला होता तो ठेवून घेतलेला आहे आणि संपूर्ण या गोल आकाराला आपण शिलाई देऊन घेत आहोत. पलटी करण्यासाठी आपल्याला इथे थोडासा स्पेस सोडायचा आहे. बघा असं मी थोडीशी जागा सोडते इथे. संपूर्ण या गोल आकाराला आपण आता साईडने छोटे छोटे कट देऊन आपण हे पलटी करून घेणार आहोत. कट दिल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि व्यवस्थित पलटी होतं. यासाठी कट द्यायचे असतात. दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने मी पलटी करून घेते. पाहू शकता तुम्ही किती सुंदर आकार आलेला आहे. व्यवस्थित आपल्याला हे कडेकडेने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बाहेर. हवं तर पट्टीच्या मदतीने तुम्ही
व्यवस्थित करू शकता. बघा मी दाखवले त्याप्रमाणे कडेने व्यवस्थित या पट्टीच्या मदतीने करून घ्यायचं, म्हणजे आपला हा आकार एकदम फिनिशिंगमध्ये येतो. आणि हे ओपन सोडलेली बाजू आहे ती आपण आता बंद करून घेऊ. या पद्धतीने फोल्ड करायची आणि तिथे आपल्याला टिप टाकून घ्यायची असते. दाखवल्याप्रमाणे हे अशी टिप टाकून घ्या. फक्त तेवढ्याच भागाला टिप टाकून घ्या. तर पाहू शकता हा आकार किती सुंदर आलेला आहे. आणि आता आपल्याला हे जोडायचं आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला मधला सेंटर काढून घ्यायचा. या पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्या. दोन्ही साईडने सेंटर काढून घ्या. आणि या भागाचा देखील आपल्याला दोन्ही साईडने सेंटर काढून घ्यायचं असतं. या पद्धतीने पकडायचं आणि दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. आणि आता हे जोडायचं कसं ते लक्ष देऊन बघा. तर हा भाग घ्यायचा आपल्याला. या पद्धतीने ही टोपी उलटी ठेवायची. आतला भाग असा सोडून द्यायचा. हे पहा, आतला भाग असा सोडून द्यायचा आणि बाहेरच्या भागाने हा सेंटरवर सेंटर ठेवून घ्यायचा आणि संपूर्ण गोल आकाराला शिलाई देऊन घ्यायची. पाहू शकता तुम्ही, सेंटर चुकवायचा नाही. याच पद्धतीने संपूर्ण गोल आकाराला आपण शिलाई देऊन घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. लक्ष देऊन बघा तरच तुम्हाला समजेल. शिलाई घालताना व्यवस्थित कडेकडेने शिलाई द्यायची. आपला आकार व्यवस्थित येईल याची काळजी घ्यायची. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी संपूर्ण गोल आकाराला शिलाई देऊन घेतलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही. आणि आता हा आपला वरचा भाग ओपन राहिलेला आहे तो त्याच्यावरून त्याच पद्धतीने सेम जोडून घ्यायचा संपूर्ण गोल आकाराला. पाहू शकता तुम्ही मी कशी जोडते आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा. सेम तीच पद्धत वापरली आहे आणि तो ओपन राहिलेला कपडा देखील आपण जोडून घेतलेला आहे. पाहू शकता ही अशी टोपी आपली तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सुईची करून दाखवते. तुम्ही पाहू शकता टोपीचा आकार खूपच सुंदर आलेला आहे. टोकं व्यवस्थित काढून घ्यायची बाहेर आणि टोपी पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर एकदा प्रेस करायची, म्हणजे आपल्या टोपीचा लुक खूप सुंदर दिसतो. हाताने सगळी टोपी व्यवस्थित करून घ्यायची. हे बघा, इथून शिलाई दिल्याच्या नंतर ही टोकं व्यवस्थित काढायची. आणि हे बघा, हा आहे आपला टोपीचा फायनल लुक. मैत्रिणींनो, खणाची टोपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.